नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सायन्स पार्ट सेकंडसाठी आणि हा सेकंड व्हिडिओ आहे. तर त्यामुळे चॅनलला लाईक करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. आपण एकदम नवीन नवीन क्वेश्चन पेपर घेऊन येत आहोत आणि याच्यातले 100% प्रश्न येणार आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. मी जे पार्ट फर्स्टची जी क्वेश्चन पेपर अपलोड केली होती त्यामध्ये सायन्स पार्ट फर्स्टची जी होती त्यामध्ये तुम्हाला सायंटिफिक रिझन मी जे सांगितलं ते आलं, न्यूमरिकल सांगितलं होतं ते आलं. त्यामुळे याच्यातलं देखील शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लगेच लाईक करा, ठीक आहे. इथून पुढचे पेपर तुम्हाला मी प्रोव्हाइड करत राहणार आहे, संपूर्ण पेपर. आणि 10वीचे जरी बोर्डाचे पेपर संपले तरी मी काय करणार आहे, 11 किंवा 12चे देखील अपलोड करणार आहे, ठीक आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला क्वेश्चन नंबर मध्ये काही 5 प्रश्न असतात. ते मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील IMP सांगितलेत आणि या व्हिडिओमध्ये देखील सांगणार आहे. तर यामध्ये तुम्हाला नवीन क्वेश्चन वाटत असतील तर नवीनच घेऊन आलो आहे. याची PDF माहीत असेल तुम्हाला कुठे प्रोव्हाइड होते, तर याची PDF होते टेलिग्रामवर प्रोव्हाइड, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF मिळून जाते. किंवा जरी तुम्हाला टेलिग्राम वगैरे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता प्रत्येक क्वेश्चन वाईज, ठीक आहे. तर चला पुढे जाऊया. पहिल्या याच्यात 5 क्वेश्चन झाल्यानंतर क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये ॲन्सर द फॉलोइंगमध्ये तुम्हाला काय आहे, या ठिकाणं काही 5 प्रश्न दिले जातील, प्रत्येकी 1 मार्क्स आणि 5 मार्काचे क्वेश्चन असतील. आता पहा, इथं याच्यामध्ये तुम्हाला नेम्स असतील, गिव नेम्स असतील, नेम द फॉलोइंग किंवा कोरिलेशन असेल, फाइंड ऑड मॅन आउट असेल किंवा ट्रू फॉल्स असेल, या पद्धतीचे क्वेश्चन्स येतात. त्यामुळे इथं जे समोर दिसतं ॲन्सर सहित दिलेले उत्तर तशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे आहेत. आता पहा, हे खूप आहे, एक नजर टाकली तरी तुमच्या लक्षात राहील. ऑड मॅन आउटचं तुम्हाला नवीनच क्वेश्चन दिसत असेल, ठीक आहे. त्यानंतर आहे कोरिलेशन. तुम्हाला हा प्रश्न जरी ओळखीचा वाटत असेल तरी हा येऊ शकतो, रिपीट होऊ शकतो, ठीक आहे. तर चला आपण खाली जाऊया. ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स देखील पाहू शकता. ट्रू आहे का फॉल्स आहे. अपेक्षितमध्ये देखील भरपूर ट्रू ऑर फॉल्स आहे, त्याच्यातलं देखील तुम्ही करू शकता. फक्त एक नजर टाकायची आहे. पहा, मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच नेम एनी टू अशा पद्धतीने नेम द फॉलोइंग. आता इथं पहा, हा MP प्रश्न असे विचारले जाऊ शकतात. इमल स्पीशर्स कोणतेही 2 सांगायचे. मग इथे कनं उत्तर देखील दिलेलं आहे, ते पहा. याची PDF कुठे आहे, टेलिग्रामवर आहे. आता सायंटिफिक रिझनचा एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे जर व्हिडिओ लागत असेल IMP तर मला लगेच कमेंट करा सायंटिफिक रिझन म्हणून. मी आत्ता हा व्हिडिओ झाल्यानंतर तो बनवून टाकेल, ठीक आहे. आता पहा, इथं तुम्हाला 2-3 सायंटिफिक रिझन दिले जातील आणि 2 लिहायचे आहेत. तर याच्यामधलं तुम्हाला पहा, पहिलं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. पहिलं, इट इज इसेन्शियल टू गेट ट्रेनिंग ऑफ द फर्स्ट एड. हे IMP आहे, ठीक आहे. IMP आहे. त्यानंतर मी अजून IMP ह्याच्यात टाकेल PDFमध्ये. टेलिग्रामला देखील मी नोट्स अपलोड केलेले आहेत, पहा. ॲन्सर द फॉलोइंग कोणतेही 3. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ठीक आहे. त्या ठिकाणून जा, टेलिग्रामवर क्लिक करा. आता इथं चित्र येऊ शकतात, त्याच्यामध्ये कोणते 3 लिहायचेत ना, तर 6 मार्क्सला असतात, बरोबर आहे. मग 6 मार्क्सला असतात. मग यामध्ये तुम्हाला काय 2 मार्क प्रत्येकी आहे. मग इथं चित्र येऊ शकतात किंवा मग तुम्हाला इफेक्ट येऊ शकतात एखादे, किंवा मग शॉर्ट नोट्स येऊ शकते. गिव एनी 2 डिफरन्स बिटवीन असं येऊ शकतो याच्यामध्ये क्वेश्चन. तर पहा, इथं समोर स्क्रीनवर 2 चित्र दिसत असतील तुम्हाला. या चित्रामध्ये तुम्हाला मी सांगतोय की हे सेकंडवाला आहे, याचं नाव पाहून ठेवा. नाव काहीच नाही त्याचं, एकदम सोपं आहे, ठीक आहे. स्नेक बाईट आहे ते. हे फायरचं काही येऊ नाही शकत, ठीक आहे. आता खाली गेलं होतं, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अल्कोहोलिझमच्या जागी दुसरं देखील येऊ शकतं इफेक्टसाठी, ठीक आहे. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ असं तुमच्या गाईडमध्ये किंवा याच्यात अपेक्षितमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर खाली जर गेलो, इथं पण चित्र येऊ शकतात. आता ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये 15 मार्क्सचं असतं, प्रत्येकी 3 मार्क्स असतात. 3 चित्र. आता मी कोणते सांगितलेत IMP पहा. इथं हे जे 3 नंबरचं दिसते ते एक IMP आहे आणि
तुम्हाला ते तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सेव्ह वॉटरचं चित्र आहे ते आणि डस्टबिन 3 IMP मी दिलेलं आहे. त्यानंतर इथे एक चार्ट येईल आणि मायक्रोबियल प्रोसेसिंग असेल आणि त्याचे रोल लिहायचे. रोलचे आन्सर देखील दिलेले आहे, तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर शॉर्ट नोट येऊ शकते किंवा मग याच्यामध्ये अजून चित्र देखील देतात आणि त्याच्यावरून त्याचे नावं लिहायचे असतात. किंवा एक्सप्लेन बायोडायव्हर्सिटी इथं असा प्रश्न आहे तर तसा देखील येतो. ठीक आहे. वेब डायग्राम भरपूर विचारले जाते. नीड पार्ट सेकंड जो आहे पार्ट सेकंड त्यामध्ये वेब डायग्रामवर जास्त भर दिलेला आहे. का दिला आहे पहा इथं पहा, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन गरज आहे. कारण की इथं तुम्हाला किती पॉईंट 1 2 3 4 5 6 पॉईंट आहेत 3 मार्क्स. म्हणजे तुम्हाला इथं अशा पद्धतीने जेवढे मी चार्ट्सचा व्हिडिओ देखील आणणार आहे, IMP चार्ट्स जे आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एक्सप्लेन ग्लायकोलायसिस येऊ शकतं किंवा अजून दुसरं कार्बोक्झिलिक सायकल येऊ शकतं. ठीक आहे. आता इथं पहा डिफरन्स आलाय. हा एक IMP आहे ह्या टायमिंगचा. डिस्टिंग्विश बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिस म्हणजे काय आणि मिओसिस म्हणजे काय. मिओसिस हा डिफरन्स देखील तुम्ही पाहायचा आहे. गिव्ह द फंक्शन हे 100% येतं. यामध्ये तुम्हाला काय आहे, आता फर्स्ट IMP आहे, सेकंड IMP आहे आणि थर्ड IMP आहे. हे 4th आणि 5th नका करू, फक्त फर्स्ट सेकंड थर्ड हे जे आहेत ते 3 IMP आहेत. ठीक आहे. आता इथं पॅरेग्राफ दिला जाऊ शकतो किंवा नाही, कारण की पॅरेग्राफचा भरोसा नाही, कधी येतो कधी नाही. मागच्या वेळेस आला नव्हता, यावेळेस येऊ शकतो. त्यामुळे हा एक पॅरेग्राफ दिला आहे तो वाचा आणि त्यानंतर त्याचे क्वेश्चन्स आहेत. तो लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये. त्याला ऑर काय आहे पहा. ऑर याच्यामध्ये गिव्ह द नेम फॉलोइंग फंक्शन आहे, तर फंक्शन देखील लिहू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी एक मोठा पॅरेग्राफ जो आहे तो वाचायचा, त्याच्यावरचे आन्सर तुम्हाला सोडवायचे आणि मग तुम्हाला इथं 5 मार्क्स मिळतील. पण मी जर पॅरेग्राफ हा 4थ्या क्वेश्चनमध्ये येत नाही, शक्यतो जर आला तर येऊ शकतो, पण तरी याचा वाचन करा आणि याचे उत्तर पहा. फक्त उत्तर पाहिजे, सिंपल आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.